शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है। बघा, गरीबाचा मोबाईल वेगळा असेल, श्रीमंताचा असेल वेगळा असेल, गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे, गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं, गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी, पण आजपर्यंत गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच। असं नाही एखादा श्रीमंत मेला म्हणजे मग त्याची वेगळी स्मशानभूमी, आजपर्यंत झालेलं नाही। जो आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात काही शंका नाही। महाराज म्हणजे जावं तर सगळ्यांना लागणार आहे, लक्षात नाही बरं का? जावं सगळ्यांना लागणार आहे, पण जाणं कोणासारखं असलं पाहिजे। जावं तर सगळ्यांना लागणार आहे, पण जाणं कोणासारखं असलं पाहिजे। विठाला माझ्याकडे लक्ष द्या, जो आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात काही शंका नाही। लक्ष द्या बरं का माझ्याकडे। महाराज म्हणले जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ। बाळ ज्या दिवशी जन्माला आलेला असतं त्या दिवसापासून काळ त्याची वाट पाहत बसलेला असतो बरं का। देह जाईल, देह जाईल, देह जाईल, शेकी ज्याचा त्याला देणे लागेल। नाशिवंत देह बोला जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। महाराज म्हणजे देह जाणार आहे, याच्यात काही शंका नाही। जावं सगळ्यांना लागणार आहे, फक्त जाणं कुणासारखं असलं पाहिजे। ऐका, एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा आणि एकीकडे तुकोबारायांचं जाणं बघा। भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र जाणं तर आहेच ना, पण महाराज म्हणतात जीवडा अब तुम कब सुमरोगे राम। जिबड़ा जिबड़ा दो दिल का मेहमान कब सुमरोगे राम। अब तुम कब सुमरोगे भजन करणं गरजेचं आहे। म्हणून म्हणतात मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा,
उपाय घडवाय नरदेह निदान लागले हाती उत्तम भार उत्तम गती देव हो म्हणती ते होती तरी का भीती न हे निदान आपल्या हातात लागलेलं आहे. आपल्याला जो रोग आहे त्याचं निदान आपल्या हातात आहे. मग आपण याचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे ना, बरोबर आहे ना. याचं काहीतरी आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे. जाणं तर लागणारच आहे. भारताचा सम्राट धृतराष्ट्र 100 मुलं चक्रवर्ती राज्य इशाऱ्यानं चालणारा कारभार नाही का. शेवटच्या क्षणाला धृतराष्ट्राचे दिवस बघा बरं का. हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि दुर्योधनादिकांचा वध झाल्यानंतर धृतराष्ट्राला घरी आणलं पांडवाने आणि धृतराष्ट्राची सेवा केली. पण धृतराष्ट्राला खरा त्रास भीमाने दिला. धृतराष्ट्र जेव्हा बसला का भीमान गदा घेऊन यायचं आणि बोलायला सुरुवात करायची. आंधळ्या, शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. पण आम्हाला पुत्र्याला सांभाळणं जड नाही तसं तुला सांभाळणं जड नाही. पुत्र्याला चतुर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतःकरणात मोठी जागा नाही. आणि तू अन्न खातो, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबात पडलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात गेला. बोलण्याला माणूस कंटाळत असतो. कधी बघा सासूचं सुनेचं भांडण कशामुळे, बोलण्यामुळेच. बाकी काही नाही. त्यांचा काही मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे, आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे, काही नाही महाराज. बस बोलण्यामुळे सासू बोलते, सून म्हणते माय एक काम मला शिल्लक सांगा, पण मामीनं असं बोलू नये. आणि मामी काय म्हणते एक काम इनकमी करावं पण थोबाड. हे बी तसं म्हणूनच सांगते पण थोबाड. बरोबर आहे का. सगळं जे काय असेल ते बोलण्यामुळेच आहे ना. बोलणं आलं पाहिजे, बरोबर आहे. मी आजारी पडलो ना आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला म्हणजे महाराज काय झालं म्हणलं एवढू नको हाय मी आलो दम म्हणजे महाराज काय झालं म्हणलं ताप आला. प्रत्येकीने MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने हात लावला म्हणजे इस्त्यावंत आपले, दुसरीने तर धरलं म्हणजे 100च्या पुढे वाढते, तिसरी म्हणे अंगाला हात सुद्धा लावू दे ना म्हणलं लावू नको लांब उभी राहील. एक बिचारी लांबच उभी राहील म्हणजे महाराज काय झालं म्हणलं ताप आला ताप. आणि सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू म्हणे येऊ जा ताप आला तर पण याच तापामुळे काल आमचा पाहुणा मेला. ते म्हणलं उठ होय घराच्या बाहेर उठ. 5 रुपयाचा पार्ले जी घेऊन आली युट्यूब वाले दादा. जगल असं तर बोललं पाहिजे का नाही, बरोबर आहे का नाही. जगल असं तर बोलावं ना माणसानं, बरोबर आहे का नाही. गेली ना एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणे हो सांगा यायला काहीतरी. ते डॉक्टर म्हणजे हो टायमावर गोळ्या घ्या, टायमावर औषध घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित होणार नाही. ही बाई मध्ये बोलली हा मी पण महिना झाली तेच सांगायले टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मळ्यावर पैसे घालला. त्याच्याच तोंडावून म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल त्याला सांगा तुम्ही. मन माऊली म्हणतात साचा आणि वाळ वेतुळ्या आणि घसाळ शब्द जैसे कल्लोळा अमृताचे. खरं बोलावं थोडं बोलावं अमृतासारखं आपलं बोलणं असं. बोलो ऐसा बोले जेने बोले विठ्ठल. बरोबर आहे का. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला. ऐका बरं का. रात्रीच्या टायमाला वनात गेला. जेव्हा हे जाणकार माणसं बसले थोडा ज्या वनात धृतराष्ट्र गेला त्या वनाला आग लागली. बरोबर आहे. आणि दोन्ही डोळ्यांना आंधळा असणारा धृतराष्ट्र आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीत जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याला जावं लागलं तो भारताचा एका काळचा सम्राट. चटके लागून ज्याचा शेवट झाला तो 100 पोराचा बाप. माऊली म्हणजे जयाच्याही धड नाही त्याचे परत्र पुसली नाही. एवढ्या भयानक यातना सम्राटाला सहन कराव्या लागल्या. ही दंतकथा नाही हे धृतराष्ट्राचं चरित्र आहे. शेवटच्या क्षणाला भारताच्या सम्राटाला आगी जळून जावं लागलं म्हणून घमंड नका करू. घमंड कशाचीच करू नका. ना सत्तेची, ना स्वरूपाची, ना कलेची, ना श्रीमंतीची, ना विद्वत्तेची. कोणती घमेंड माणसाला नसावी. आज एखादा लक्षाधीश असला उद्या भिक्षाधीश होईल. आज एखादा भिक्षाधीश असला उद्या लक्षाधीश होईल. काय सांगता दैव जाणीले कोण कुणाचं काय प्रारब्ध कधी उद्या यायला सांगता येते का मला नाही सांगता येत. घमेंड माणसाकडे नसले पाहिजे. भारताच्या सम्राटाला आगी जळून जावं लागलं आपली काय गत घेऊन बसला. या उलट तुकाराम महाराजाचं जाणवलं. 42 वर्ष समाजात राहिले पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांनी काहीच पाहिलं. तुकाराम महाराजा एवढा त्रास आजच्या कीर्तनकाराला नाही. आम्हाला लोक देऊन देऊन किती त्रास देतात. 1000चा नाही तो याच्यापेक्षा त्रास काय. तुकाराम महाराजाला
मंबाजी गोसाव्याने काठीने मारलं, गाथा मारत त्यांची पाण्यात उडवली. गावातल्या लोकांनी राग केला, म्हणतात कोपला पाटी